शांती म्हणला बाबा तू झोपलाय पण तुला भूक लागली असेल. हरिण म्हणला तू तोंड वास मी तुझ्या तोंडात जातो. काय नाहीच ना. मग हे हातावर रेषा सगळं खरं असेल कदाचित, पण मला एवढं कळतं दादा आमच्यासाठी बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवेला. आम्ही त्याचं नामचिंतन घ्यावं, त्याला स्मरावं. आमचं खरं करायचं शेवटी त्याच्याच हातात आहे. मग आम्ही मरत नाही असं नाही, पण आम्ही मरतो तो सुद्धा त्याच्याच मर्जीने. सटवीची राती जीवन विसंबी वाती त्याचा ईश्वर निर्णय चित्ती वाहणे सगळा. जर मी पांडुरंगाला माझ्या आयुष्यात जागा द्यावी तर पांडुरंग मला इतका जवळ करतो की माझे सगळे निर्णय जगाचा मालकच घेतो. आणि मला असं वाटतं, तुम्हाला वाटतं का विचार करून सांगा, आपलं चांगलं आपल्यापेक्षा चांगलं देवाला चांगलं कळतं. काय म्हणणं तुमचं? काय करेल? आपलं चांगलं आपल्याला चांगलं कळेल का आपलं चांगलं देवाला चांगलं कळेल? देवालाच कळणार की नाही. म्हणून तर महाराज म्हणतात गोमट येते करा. तुम्हाला जे चांगलं वाटतंय ते, माझं दुःख जर तुम्हाला चांगलं वाटत असेल देवा तेही हरकत नाही. बरे झाले देवा निघाले पण या दुष्काळी. तुम्हाला बरं वाटतंय ना देवा, काही काळजी नाही. तुम्हाला बरं वाटतंय ना यावर्षी पाऊस नाही नसू देवा. तुम्हाला बरं वाटतं ना नुसतं ढगं आणता आता पडत वाटतंय पण पडत नाही. बरं तुम्हाला वाटतंय तसं उन्हाळ्यात मारतात पावसाळ्यात पाडीत नाही. तुम्हाला बरं वाटतं ना जाऊ द्या वाटू द्या बरं काय. तुम्हाला जसं योग्य वाटतं तसं त्याच्यातच आमचं चांगलं सगळं कदाचित देवाला चांगलं करायचं. देव रागतोच. तुकोबरायांची बायकोची जाऊ. तुम्ही जाग्यावर आले का? तुम्ही जाग्यावर आले का? तुकोबरायांची बायकोची जाऊ इथून पुढे गेलतो आपण महाराज बरं का. तुकोबरायांची बायकोची जाऊ. काय अधिकार माझ्या संताचा, काय अधिकार माझ्या वारकऱ्यांचा. मी म्हणते करा संसार काही हरकत नाही, पण कसा करा मालक धरा बिंदास करा. तुकोबरायांची बायकोची जाऊ. माय तुम्हाला आवर्जून सांगते लेख म्हणून, कधीच नवऱ्याला भाकरी खाऊ घातल्याशिवाय भाकरी कधीच. आणि जुन्या बायका होत्याच तशा. जुन्या बायका नवऱ्याला देवच मानायच्या. ते असं ना का राक्षसाच्या लायकीचा पण देवच मानायच्या. असं ती येड का असेल माझ्या माय मावल्या मात्र त्यांना देवच मानायच्या. त्याच्यामुळं माझ्या देवानं त्या माय मावल्याचं कधी कमी केलं. त्यांचा संसार माझ्या देवानं राखला. अगं 4 भाकरी जरी केल्या ना माझ्या जुन्या बायांनी तरी 40 माणसं जेवून जायची. कारण तिच्या दुर्डीतली भाकरी माझा पांडुरंग वाढवायचा, कधी कमी करू देत नव्हतं. सामर्थ्यानं संसार करायचे का जुन्या पण जुन्या बायका. लय मला म्हाताऱ्या तुम्ही लय आवडते, फक्त मला तुमचं एकच वाक्य आवडत नाही. माझ्या जमान्यात नव्हतं मला असं एवढं एकच वाक्य नाही. तुम्ही लय आवडता मला तेवढं एक वाक्य आपलं तेवढं. आता कसं असतं नियमानुसार बदलावं लागतंय. जग आहे माय, या जगात आहे ना सगळ्या गोष्टी दिसण्यावरच आहेत. या जगात देव सुद्धा प्रचारावर. काय म्हणणं? देव सुद्धा कसा आहे? ज्या देवाचा प्रचार जास्त आहे त्या देवाला गर्दी जास्त. आमच्याकडे खतरनाक काम आहे. आमच्याकडे महाराज फॉर्च्युनर मध्ये आला तर हुशार आहे, चलत आला तर मूर्ख आहे. जग आहे दादा हे. या जगात आंधळ्यावर विश्वास आहे पण बुकेवर नाही. हे जग आहे भामट्यावर आहे पसंतावर नाही. इथं चमत्कारच लागतो दादा. इथं व्यवस्थित दिसतं सगळं नीट लागतं. हे जग आहे. या जगात जी पोरगी कीर्तन करते ती नालायक आहे, जी वरातीत नसते ती सुशिक्षित आहे. हे जग आहे बाबा. या जगात ज्या साबणानं गोर होईल ते साबण खपणार सुद्धा नाही, पण ज्या साबणाच्या ऍडव्हर्टाईजला हिरोईन गोरी वापरली ती साबण खपतात. आता त्याला कोणी सांगा तिची आई गोरी होती म्हणून ती गोरी आहे. ती काय साबणानं झाली नाही असं नाही. कळतं पण झोपलेला उठवायचं सोपं असं. अवघड कोणाला आहे? यातूनच गवळ आहे माणसं म्हणतात पिल्यावर कळत नाही. माणसं काय म्हणतात? पिल्यावर कळत नाही. पेत बायकोला रात्री मारित सकाळी नंतर नव्हती ग मारायची. पिल्यावर कळत नाही. कसं कळत नाही? आता पिला की त्याच्यासमोर टोपलीवर शेळीच्या लेंड्या नेऊन ठेवायच्या आणि त्याला म्हणायचं काळ म्हणून गोड लागतात खा. खाईन का त्यो? किती जरी पियाला असला तरी लगेच कळत कसं नाही ना.
कळतंय ते महाराज. तसं का नाही कळतं रे दादा या जीवाला. कसं कळत नाही? एखाद्याला म्हणलं ना का हो कायमच्या घरी कीर्तन आहे, चला ना मंडपाकडे, की म्हणतं आलो असतं पण आज चुकीचं खाल्लंय. म्हणजे कळतंय तुला खाल्लंय ते चुकीचं आहे, केलंय ते कळतंय. पण हे जे मन आहे ना, माऊली सांगतात विवेकाते भुलवी संतोषाशी चाल लावी बैसी जे तरी हिंडवी नाही देशाची. विवेकाला विसरायला भाग पाडतं, संतोषाला चाल लावतं, बसल्या जागी फिरवतं ते मन आहे. आता याला स्थिर करायची ताकद एकाच ठिकाणात आहे. आता कुठे धावे तुझे चरण, म्हणजे आलून फिरून कुठं आलं? मृत्यूलोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर. मृत्यूलोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर. तुम्ही संत माया देवा उपकार करा या मदतीस वरी
मला वाटतं तुमचा दोष विषय तुम्ही म्हणत नाही त्यात तुमचा दोष नाही. काही माणसं म्हणतात निघालतं कीर्तनाला पण गेलो नाही, काय म्हणत्या गेलो पण बसलं नाही, काय म्हणत्या बसलो पण मधनच आलो, काही म्हणत्या शेवटपर्यंत बसलो पण कळलंच नाही. खरंच तुमच्या चुका नाही. तुमचं पाय कीर्तनाकडे वळत नाही, तुम्हाला कीर्तन कळत नाही, तुम्हाला कीर्तनात सुद्धा देवाचं नाव घेऊ वाटत नाही. मायबाप यात तुमची चूक नाही. माझे माऊली सांगतात तुमचं पूर्वजन्मीचं पाप तुम्हाला भजन करू देत नाही. हे सगळ्यात मोठं सत्य. मी कशाला बोलू. माऊली म्हणतात नामासी विनमुख तो नर पापिया हरिविन धावया न पावे कोणी तुका नाड पाप ठाके हिताड. पण देवानं संसार सांभाळायचा म्हटल्यावर आम्ही संसारात विलिप्त झालो पाहिजे की नाही. आमचं भजनात मन रमलं पाहिजे की नाही. तर तुका बनायची बायको जिजाऊ आणि जागेवर नाही तुम्ही जागेवर येत जा. नाही जागेवर आहे की नाही. लयच चांगली बायको, लयच चांगली, लय श्रीमंत घरची लेक माय, पण विटासोबत भाकरी खाल्ली तुका बनायची. लय श्रीमंताची महाराज तुका बनाय. ज्या डोंगरावर गेले कधीच जिजाऊला माहित नसायचं कुठल्या डोंगरावर गेले. अशी चौरस्त्यात उभी राहायची माझी तुकोबाची बायको, प्रत्येक वाटेला कान लावायची माय. ज्या वाटेत विठ्ठल विठ्ठल असं नामघोष येईल त्या वाटेला जायची. अधिकार बघा माझ्या तुकोबाचा माय. तुकोबारायच्या मातीहून चालायचे ते रोज सुद्धा माझ्या पांडुरंगाचं नामचिंतन करायचे. हा अधिकार माझ्या तुकोबांचा. तुकोबा त्याच वाटेवरून चाललं की जिजाऊ त्याच वाटेवरून जायच्या. तुकोबांना खाऊ घालायच्या आणि मग जिजाऊ घरी यायच्या. नका नाही काळजी करून येत नाही तुम्हाला दाखवतो असं येऊन बिम नाही तर इतके लवकर नाही न्यायचा. लई असं नाही काय गरज नाही आम्हाला दिसते विषयाकडे. मग आता जिजाऊन आमच्या भाकरी केली तुकोबरायला. तुकोबरायला खाऊ घातलं. जिजाऊ माघारी निघाल्यावर कुणाचा कार आहे जिजाऊच्या पायात काटा उठला. काय उठला. शेतकरी तुम्ही शेतकरी ना. पण मला एक सांगा तुम्ही बोलत नाही, टाळ्या वाजवत नाही, भजन म्हणत नाही, मुद्दाम करता. तुम्हाला माझी जिरवायची का. काही काही माणसं मुद्दाम करतात. त्याला महाराजाची जिरवायची असते. ती कीर्तन झाल्यावर म्हणणार लय पोरगी ज्ञान शिकवीत होती, लय भजन कर म्हणत होती, टाळ्या वाजव म्हणत होती, अख्ख्या मंडपानं वाजवल्या, पटक्यानं वाजवल्याच नाही. नसतो रे दादा. आणि कशाचं करत रे माऊली. 7 कोटी घर सोन्याची रावणाची. किती 7 कोटी 5 आणि 2 7 कोटी. एका घराची एक चौकट 22.5 क्विंटल सोन्याची. हे तुलसी रामायणामधलं वर्णन नाही दादा. एका घराची एक चौकट 22.5 क्विंटल सोन्याची. हे बर का. 1.25 एकर ऊस आहे आपला. त्यो बी गेला कारखान्याला. भजन करीत जा. पडला बंद कारखाना आता पुढच्याच वर्षी. भजन केल्याशिवाय पर्याय. हा पाया पडतं तुमच्या दादा. 22.5 क्विंटल एक चौकट. 3.5 ते 4,000 चौकटी असणार एक घर दादा. किती घर दादा. 7 कोटी. बरं का. धोंड्याचा महिना 7 कोटी. अर्धा तोला घातला तुमच्या सासऱ्यानं तुम्हाला गेल्या वर्षी.
तरी तुम्ही तुमची बायको महिनाभर स्टेटस ठेवीत होते. कारण आता माहिती आला सासरवाडीला महिना संपत्तीचा काय विचार करता दादा. नाथबाबांच्या घरी आलेला पाहुणा सोन्याच्या ताटात आणि चांदीच्या वाटीत जेवत होता. अशी लाखो माणसं कीर्तनाला यायची आणि माझे नाथ बाबा अशा लाखो माणसाला रोज कीर्तन झालं की धान्य धन सगळं श्रीमंती असेल त्या संतांच्या. भाग्यवान माणसं आहे आपण. भाग्याच्या अंतरावर पण भरपूर आहे. सोपान काकाची दिंडी दारात न जाते, तुकोबाची दिंडी थोड्याच अंतरावरून जाते. हा भाग्यवान माणसं दादा आपण. संतांच्या स्पर्शाने पावन जरी भूमी म्हणून आपल्याला काही कमी पडत नाही. हे भाग्यवान दादा. थोडं पाणी पाऊस कमी असेल आपल्या भागामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये, पण आपण पश्चिम महाराष्ट्राची माणसं इतकी भाग्यवान आहे की आपण ज्या मातीत जन्माला आलो ती माती सगळ्यात आधी आहे. कारण जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. विश्वाच्या मालकाच्या जगाच्या बापाच्या दारात राहतो आपण. आपला जन्म तिथं जिथं पांडुरंग 28 युगे झालं तर कसं भाई काय भाग्यवान माणूस आहे. पण कसं आहे ना, पिकतं तिथं इकत नाही. आमचं तिरुपतीला जाईल, केदारनाथ बद्रीनाथ 12 ज्योतिर्लिंगकरण पण कडू पंढरपूरला मरत नाही. बाजार समितीला जातो तिकडून तसाच कडकडनं माघारी येतो. त्याला म्हणलं की नाही पंढरपूरला गेलता पंचायत समितीचं काम होतं. दर्शन घेतलं भामटे त्याला पात्रता बी लागते तेवढी महाराज. देवाचं दर्शन कुणालाही कसं भेटल दादा. बहुत सुकृताची जोडी विठ्ठली. देव आवडायला भाग्याला लागतं दादा. एखाद्या मुलीला विचारलं ना, अगं बाई हायली एज्युकेटेड स्टँडर्ड मेंटेन करतेस, हाय क्लास लाईफस्टाईल आहे, श्रीमंत मायबापाच्या पोटी जन्माला येस, पण कधी भगवंताचे आभार मानताना दिसली नाहीस. ही फार कौतुकाने सांगते. आय डोंट बिलीव्ह इन गॉड. ओके, नो इश्यू. तू देवाला मानत नाही याच्यात काहीच रावलं नाही. पण खरं सांगू तुला बहीण म्हणून सांगते, ज्या दिवशी देव तुला मानणार नाही, तुझं अस्तित्व जग मान्य करणार नाही हे सामर्थ्याने सांगते देव. मी का सांगू, भगवान श्रीकृष्ण सांगतात, अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रित प्राणापान समायुक्त पच्चमन्यं चतुर्विध. चालवणारा, बोलवणारा, दाखवणारा, जगवणारा हे सगळं सोड अर्जुना. अन्न पचवणारा सुद्धा मी आहे. जठरामध्ये आधी म्हणून जो वास करतो ना, तो विठ्ठल, तो जगदीश्वर, तो कृष्ण, तो राम, तो विश्वेश्वर. हे सायंटिफिकली Yeah.
माऊलींचं वर्णन आहे. तूर बंधू पिता त्वमच इष्ट देवता तुही सदा रक्षिता पद्यामते गीतसे भूत ते मानीचे भगवंता भक्ती योग निश्चित जाणे माझ्या माऊलींचं वर्णन आहे. सामर्थ्याने सांगतात कुठल्या बेसिस तर भगवंताचं अस्तित्व नाकारता तुम्ही देव जाणे. पण खरं सांगू छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी गोष्ट त्याच्या मर्जीशिवाय होत नाही. तुकोबाराय सांगतात तुका म्हणे माझं बोलविता देव आपुलिया बळे नाही मी बोलत सखा कृपावंत वाचा त्याची सांगून की मंजुळा बोलत असे वाणी शिकविता धनी. मग हे जर त्याच्याच जीवावर चाललंय तर काय हरकत आहे. व्रत करा एकादशी मार्ग लगा पंढरीचा त्याला खुश ठेवावं ना. बघा जर त्याच्या हातात सत्ता असेल तर आपण त्याला खुश ठेवायचा प्रयत्न करतो की नाही. साहेब या कसा खर्ची वेळ आहे ड्रायफ्रूट घ्या हे की नाही. थोडं थंड पाणी घ्या साहेबाला कोल्ड्रिंक नाही हे की नाही. तसंच असतं रे विश्वास मानत आहे. सामर्थ्य माझ्या जिजाऊच्या पायात काटा रुतला विश्वाच्या मालकाला सहन नाही झालं. तुम्ही जागेवर आले का. तुम्ही जागेवर आले का. येत जागेवर शेतकरी तुम्ही काय केलं म्हणजे तुम्ही बोल चाल बरं. आपल्या गावाशेजारी नदी आहे का. नदी आहे पाणी आहे नदीला नाही का. हिरे का हिरे का हिरीला पाणी आहे का. झाल्यावर मला मिळून टाका त्याशिवाय हे खुश होत्याला असं काय वाटणं झालंय महाराज. शेतकरी तुम्ही हाडाचे शेतकरी तुम्ही दादा मला सांगा शेतकऱ्याच्या पायात काटा रुतला ह्यात काही नवल आहे का. आता शेतकऱ्याच्या पायात काटा रुतला तर शेतकरी काटा दिसण्यासाठी काही पाण्याचा वापर करतो का. काटा कसा बघतो शेतकरी थुक्यानंच बघायचा असतो. तिथं काही हायजीन वगैरे मेंटेन करायचं नसतं थुक्यानंच पाहायचं असतं. मग थुक्यानं आता खरंच या थुक्यात काटा दिसतो 2-4 याला तरी लावावं लागत माणूस. आता जिजाऊच्या पायात काटा रुतला अशा जिजाऊ तशाच पायानं पुढे चालायल्या पण पांडुरंगाला राहवलं. विश्वाचा मालक अखिल कोण ब्रह्मांड चालक त्रैलोक्याचा नाथ जगाचा बाप पंढरीचा मालक द्वारकेचा राजा व सिंहासनाधीश्वर पंढरीनाथ अखिल कोण ब्रह्मांड चालक वैकुंठ सोडून खाली आला. त्याच्या चरणाच्या स्पर्शासाठी लोक आयुष्य घालवतात योग याग विकृत वैकल्य करतात.